अतिक्रमण विभाग उघडले का? हां, आलेलं नाही अजून. लाईट वगैरे सगळं चालू आहे आतलं. मित्रांनो, दिव्यांग मदतीसाठी मदत कक्ष आता वाजलेत 10:30 आणि हे कक्षही उघडलेलं नाही आहे. हे कक्षही उघडलेलं नाही आहे. बघा मित्रांनो, 10:30ला सुद्धा हे कक्ष उघडलेलं नाही आहे. दिव्यांगासाठी मदत कक्ष. इथे गार्डही नाही आहे. मित्रांनो, हे झोन 2 म्हणजे कोथरूड, शिवाजीनगर आणि बावधन आणि औंध हे एरिया येते. त्यातलं हे कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय. तर मित्रांनो, तुम्ही आता बघत असाल की खालचे दोन्ही विभाग तर बंद आहे. आता इथे छान त्यांनी दिलेलं आहे तळमजला अतिक्रमण विभाग, दिव्यांग कक्ष जे दोन्ही बंद होतं. वाहन चालक कक्ष मला दिसला नाही. पहिला मजला कर संकलन वगैरे आम्ही सगळं बघणार आहोत. आता इथे आत आल्या कर संकलन विभाग. मित्रांनो, हे कर संकलन विभाग आहे. तिथे आपण आता आलेलं असताना आता फक्त एक व्यक्ती मला बसलेलं दिसत आहेत. दोघं तिथं. हां, बरं. कोण कोण आहेत मला सांगा फक्त. आणि तुम्ही कुणी आय कार्ड घातलेलं आहे हेही मला सांगा. मॅडम, आपलं नाव सांगा ना. आपण काय पोस्ट काय आहे? डाटा एंट्री ऑपरेटर. तुम्हाला आय कार्ड मिळाले का? मग आता का घातलं नाही आहे? हां सर, तुम्ही नागरिक आहात का? हां, बरं सर, धन्यवाद. तुम्ही कामावर होता मी ज्यावेळी आलो त्यावेळी. फक्त आय कार्ड का घातलेलं नाही आहे? नाव सांगा सर. मयूर वळसे साहेबांनी आय कार्ड घातलेलं नाही आहे, पण पुढच्या वेळी घालतील हे प्रॉमिस करतात ते. आपलं नाव काय सर? शिवाजी चौधरी. सर, नावात तुमच्या फार महत्त्वाचं नाव आहे. हां, छत्रपती शिवाजी महाराजांचं आय कार्ड घाला. आता त्यांनी काय म्हणलेलं नाही आहे, पण घाला. इथलं कुणीही आय कार्ड घातलं नाही. मी ज्यावेळी आलो तेव्हा फक्त एक माणूस आतमध्ये बसला होता. मॅडम, आहे नाही प्लीज. आता तुम्हाला उत्तर देऊ का त्याचं? आता चला, तुम्ही कारणं सांगा. सर, तुम्ही का घातलं नाही मला सांगू शकता का तुम्ही? बरं, ठीक आहे, तुम्ही सांगा. मॅडम, तुम्ही आय कार्ड का घातलं नाही? अगोदर का घातलं नव्हतं? याचं काही कारण सांगा ना. पर्समध्ये ठेवलं होतं किंवा कुठेही ठेवलं होतं? हां सर, तुम्ही सांगा. सर, तुम्ही आय कार्ड का घातलं? आय कार्ड का घातलं याचं कारण सांगा ना. बघा, आय कार्ड दाखवा ना साहेब तुमचं. ओके, याला दोरीसुद्धा नाही आहे. म्हणजे आत्ता तर नाही आहे ना साहेबा. आणि कारण तर सांगा मला. ते कारणं ऐकायची की का असं करतात. तर मित्रांनो, आता तुम्ही बघितलं. आता आरोग्य विभागात इथं आलेलो आहे मी. इथं किती लोक आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. 10:30 वाजलेले आहेत. आणि इथं कोण कोण आहे ते सुद्धा तुम्हाला इथे दिसत असेल. हां मित्रा, तुझं अभिनंदन. तू काय काम करतोस? बसा ना साहेब. साहेब बसा ना. बसा 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 बसा. तुम्ही एम्प्लॉई आहात का? नाही, बसा ना सर. नाही, असू द्या ना. 1-2 मिनटं फक्त बसा. तुम्ही एम्प्लॉई आहात का? कोण? तुम्ही महानगरपालिकेचे? हो, एम्प्लॉई. हां, तुझं एम्प्लॉई आहे. तुझे अभिनंदन. तुझी पोस्ट काय आहे? सफाई कामगार. तुझं काय आहे? सफाई कामगार. मित्रांनो बघा, सफाई कामगारांनी आय कार्ड लावलेलं आहे. तुमची पोस्ट काय सर? मी आरोग्य निरीक्षक आहेत. उच्च अधिकारी आहेत. आणि हे आय कार्ड घालत नाही सर. याचं कारण सांगू शकाल का आपल्या नागरिकांना? नाही सर, आय कार्ड इथंच आहे माझं. मी कुठं आहे इथं? दाखवतो. हां बघा सर, काम करतायत म्हणून मी ठेवलंय. त्या बरं, हे जाणून काम करतात ते स्वतः घातले त्यांनी? नाही, मी आता चालू आहे. बरं झालं सर, तुम्ही कारण फार चांगलं आहे की लोक कुठे तर दुसरी झाडून काम करतात म्हणून तुम्ही आय कार्ड घातलेलं नाही आहे. छान. हे नाव तुमचं का? प्रमोद चव्हाण साहेब. कुलपामध्ये छानपैकी हे ठेवलेलं आहे आय कार्ड. आणि आता घाला सर. प्रमोद चव्हाण साहेब, धन्यवाद सर. मॅडम, तुमचं अभिनंदन. धन्यवाद. तुम्ही वेळेवरही आलेला आहात आणि तुम्ही आय कार्ड घातलेलं आहे. मॅडम, नाव सांगा ना तुमचं? शिल्पा डो. धन्यवाद मॅडम. तुमच्यासारखी लोक आम्हाला हवी आहेत. येऊ का मॅडम? नमस्ते. मी मिलिंद जाधव, TV 10. तुम्हाला माहितीच आहे मी बॉडी कॅमेऱ्यानंच येत असतो. इकडे 1, 2, 3, 4, 5 सगळे महानगरपालिका एम्प्लॉई आहात का? हां, मग मॅडम तुमचं तर आधी धन्यवाद. तुमचं नाव सांगा मॅडम.
सौ संगीता राजेंद्र. तुम्ही एकतर वेळेवर आलेले आहात आणि वर आणखीन आय कार्ड परिधान केलेलं आहे. हो. बाकीच्या चौघींनी जर महानगरपालिका एम्प्लॉई असाल तर तुमची काय कारणं असू शकतील हे मला कळू शकेल का एक नागरिक म्हणून? हां, ते आय कार्ड का नाही घातलेलं मॅडम आपलं सांगू शकता कारण काय आहे की आय कार्ड का नाही घातलं? काय काय फील्ड वर्क आहे. तुम्ही आता आलात ना, त्या तुमच्या विभागाचं आय कार्ड तर पाहिजे. याचं कारण काय कळू शकेल का मला? गडबड असते सकाळी. गडबडीमध्ये मॅडम आय कार्ड घालायला किती वेळ लागतं? हां, धन्यवाद धन्यवाद. मॅडम तुम्हीच एम्प्लॉई आहात का? नमस्ते मॅडम, तुमचं नाव सांगता का? आय कार्ड का घातलेलं नाही तुम्ही? हां ठीक आहे, काय हरकत नाही. तिकडे गेलं की आय कार्ड काढायचं असतं का असं वाटलं मला. धन्यवाद मॅडम. माझ्याकडनं काय आगाऊपणा झाला असेल तर मला माफ करा, महिला असल्यामुळे मी विचारतो. धन्यवाद मॅडम. नमस्ते नमस्ते नमस्ते. मी मिलिंद जाधव, TV10 क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी यांचं कार्यालय आहे. मॅडम आल्यात का आज? नाही, त्यांचं म्हणजे बायोमेट्रिक सर्व्हिसमध्ये कुठं असते ते? प्रेझेंट इकडेच असते का? तुमची बायोमेट्रिक प्रेझेंट झाली आहे का? तुम्ही एम्प्लॉईज आहात ना इकडचं 4 जण? तुम्ही आय कार्ड का घातलेलं नाही आहे? मिळालं नाही अजून. तुम्हाला अजून मिळालं नाही. व्हेरी गुड. नाव सांगा सर. सिद्धार्थ गौतम आठव. हां, ह्यांना का मिळालं नाही हे मी तुमच्या अधिकाऱ्यांना विचारेन. नवीन आहे अजून. हां नाही ठीक आहे ना, काय हरकत नाही. मॅडम तुमचं पोस्ट काय, तुमचं नाव काय तुमचं? माझं नाव माया शिंदे आणि मी वॉर्ड सिस्टर म्हणून आहे. बरं, आय कार्ड मिळाले का तुम्हाला? हो, आय कार्ड मग का घातलं नाही आहे मॅडम? झाली का? प्लीज मॅडम, काय कारण असेल तुम्हाला. तुम्ही मॅडम तुमचं नाव आणि पोस्ट सांगा आता. सर मी DO म्हणून आहे, सारिका सावंत. वा वा, DO म्हणजे वरची पोस्ट आहे मॅडम. तुम्ही डॉक्टर्सवर असाल ना? मग DO म्हणजे काय असतं मॅडम? म्हणजे डेटा ऑपरेटर. अच्छा ठीक आहे, डेटा ऑपरेटर. तुम्हाला आय कार्ड मिळालं आहे का? नाही, आय कार्ड नसतं. आय कार्ड नसतं का? नसतं म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती असतं. कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्हाला कॉन्ट्रॅक्टरचं तर आय कार्ड असायलाच पाहिजे नाही सर, महानगरपालिकेमध्ये सगळ्यांकडे. ठीक आहे, मी तुमच्याकडे परत नंतर येतो. मॅडम अतिशय धन्यवाद. आणि माझं काही चुकलं असेल तर मला माफ करा. एक नागरिक म्हणून फक्त मी सांगितलं. इथनं पुढे तुम्ही असणार. मॅडम 2 मिनिटं बोलू. आपलं नाव सांगता येईल का मला? आणि तुमची पोस्ट काय? DO आहे, म्हणजे त्यांच्यासारखं. तुम्हाला आय कार्ड मिळत नाही का इकडे? अच्छा, हे फार सिरियस प्रॉब्लेम आहे. तुम्ही आहे ना मॅडमना विचारून तुम्हाला आय कार्ड का नाही मिळालं, आय कार्ड असायलाच पाहिजे असं आम्हाला तरी कल्पना दिली. नागरिकांना कळायला पाहिजे कोण अधिकारी आहे. तुम्हाला विचारण्याची गरज नाही पडली पाहिजे. मी सुद्धा तुम्हाला विचारलं का माहिती आहे का? मी आय कार्ड घातलं नाही म्हणून. तर तुमची चूक नाही असं मला दिसते थोडंसं. मॅडम तुम्हाला फक्त एकट्यानं आय कार्ड काय आहे आणि ह्यांना का नाही आहे? अच्छा, तुम्ही परमनंट आहात महानगरपालिकेचे. मग कॉन्ट्रॅक्टला आय कार्ड असतं का नाही याचं उत्तर पुढच्या वेळी मला तुम्ही तुमच्यापैकी कुणी देऊ शकतं. माहिती घ्या आणि मला सांगा. ओके मॅडम, धन्यवाद. नमस्ते सर, तुमची पोस्ट काय आहे? हां, आय कार्ड का नाही आहे? मी कॉन्ट्रॅक्टर परत तेच त्यांच्यासारखं आहे. बरं, हे साहेब लोक कधी येतात? आता गणेश रमेश साठे, त्यानंतर हां गणेश रमेश साठे, राम सोनोने साहेब, त्यानंतर सचिन लोहकरे. इथं कोणच नाही आहे. असं काय? करण कुंभार, एक मिनटं मित्रा, सॉरी आहे, हनुमंत चाकणकर, संतोष ताटकर. इकडे हे लोक का नाही आहेत ह्याचं काही उत्तर नाही आहे. मॅडम नमस्ते. मॅडम मॅडम ओ मॅडम 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 एक मिनटं, इफ यू डोंट माइंड, एक मिनटं. अच्छा, यू आर नॉट एन एम्प्लॉई ऑफ महानगरपालिका एम्प्लॉई नाही आहे का? आय एम व्हेरी सॉरी फॉर दॅट.
बरं आणखीन एक फक्त विचारतो, तुमच्या केबिनमध्ये CCTV आहे का? नाही. इथे सगळे महिला दिसत आहेत, तुमच्या सुरक्षेसाठी CCTV खूप गरजेचं आहे मॅडम. प्लीज तुम्ही तुमच्या वरिष्ठांना हे करा, आग्रह करा. मी पुढच्या वेळी येऊन विचारेन मी ते. बाहेर आहे. नाही मी केबिनमध्ये म्हणतो. परत एकदा मी रिपीट करतो, प्रत्येक केबिनमध्ये मस्ट आहे. मी केबिनमध्ये तुमची सुरक्षेबद्दल बोलतोय, बाहेरची सुरक्षेचं काही काळजी करू नका, त्याबद्दल चांगली गोष्ट. चालू नमस्ते. आणि या विभागाचे अभिनंदन आणि धन्यवाद. सगळ्यांनी आय कार्ड घातलेलं आहे. धन्यवाद. मी तुमचे नाव असं विचारणार. मॅडम तुम्ही एम्प्लॉई आहात का? कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तुम्हाला आय कार्ड मिळतं का नाही मिळतं? मला पुढच्या वेळी याची माहिती द्यायची की का मिळत नाही ते. तुम्ही नाव सांगा मॅडम तुमचं. गीतांजली यादव मॅडम. मी मिलिंद जाधव. नागरिक का? हां. काय कामासाठी आलात का? करा ना काम. म्हणजे होत नसेल तर मला सांगा. हां मी पत्रकार आहे. हां काम व्हायला पाहिजे तुमचं. हां तुम्ही सकाळी आलेलं नाही. थँक्यू म्हणजे तुम्ही काम करा, मी तुम्हाला थँक्यू म्हणेन. तर मित्रांनो, हे कोथरूड बहुतांश क्षेत्रीय कार्यालय, स्थापत्य विभाग, विद्युत विभाग आणि प्रशासन विभाग इथं आहे. इथं आपण आतमध्ये बघणार आहे की कोण कोण आहे. इथे कोणी नाही आहे. अक्षय तोटकर इथे कोणी नाही आहे. नशीब लाईट्स बंद आहेत. नमस्ते मॅडम. महानगरपालिकेचे एम्प्लॉई आहात? आय कार्ड का नाही आहे? कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर तेजस्वर मी इथे विचारलेलं आहे. बरं झालं, अभिनंदन. तूच होता का? नव्हता का? महानगरपालिका एम्प्लॉई आहात? नाही. ठीक आहे. नमस्ते सर. धन्यवाद. कनिष्ठ अभियंता सचिन विमल अरुण जावळकर तुम्हीच ना? अच्छा साईडवर आहे. बरं. धन्यवाद. पण तुमचं धन्यवाद यासाठी केलं, आय कार्ड घातलेलं आहे. देवेंद्र राठोड साहेब आहेत का? ते नाही अजून साईडवर. का नाही आहेत? मग ते प्रेझेंटी कुठे देतात? तुमची बायोमेट्रिक प्रेझेंटी होते का सर? अटेंडन्स होते तुमची म्हणजे आता झाली आहे का तुमची? साहेब आहेत का? आहेत ना? जाऊ का मी कमी सर? हायकोर्टाचं स्टेटस काय? नमस्ते सर. मी मिलिंद जाधव, TV10. मी आता यासाठी आलो आहे, CCTV केबिन्समध्ये लोकांच्या नाही आहेत. मी आलो ना, 2 गोष्टी सर. बायोमेट्रिक अटेंडन्स जो आहे ना तो पाळत नाहीत लोक. हां खराब आहे वगैरे काही कारण सांगतात. आणि प्रॉक्सी अटेंडन्ससुद्धा लावण्याचे मी प्रकार पाहिलेले आहेत. त्याच्यावर एकदा लक्ष ठेवा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे CCTVs नाही आहेत सर. CCTV सगळ्यांच्या केबिनमध्ये असायला पाहिजे. ते काही कारण त्याचं सांगतात. आणि पुढच्या वेळी मी हे ऑन रेकॉर्ड तुम्हाला म्हणजे विचारणार आहे, कारण का खालची काही उत्तरं देतात. त्यानंतर आय कार्ड सर. आय कार्ड तर असं आहे की म्हणजे मला हे असं कळत नाही की अधिकाऱ्यांना सुद्धा आय कार्ड घालायची गरज आहे का नाही. तर आणि त्यामध्ये आय कार्डमध्ये मला असं लक्षात आलं की काही कंत्राटी ऑफिसर्स आहेत, त्यांना आय कार्ड नसू शकतं. असं कसं होऊ शकेल हे मला कळत नाही. मी तिथं खालीही बघितलं, मग त्यांना मी दोष देत नाही. मग हे आपला दोष आहे. ते एवढे साध्या गोष्टी जे आयुक्तांना सांगितलेले, प्रत्येक आयुक्तांना, तर हे का पाळलं जात नाही? माझं मत असं की सगळ्यांनीच म्हणजे अगदी सह आयुक्त असू दे, डेप्युटी कमिशनर असू दे, आयुक्त असू दे, आयुक्तसुद्धा ॲडिशनल कमिशनरसुद्धा मी विचारणार आहे सर हे की आय कार्ड हे पाहिजे. असं म्हणजे आपल्याला सिस्टम ते सुधारेल. कारण की लोकांची सवय लागली साहेब. कुणी घातलेली बरं का? आत्ता मी आलेलो आहे, त्याचे मी व्हिडिओ टाकीनच सर. आणि त्या माणसाची नावं विचारले. सकाळी ना व्हिजिट आहे. पावसाळ्यांचं काम चालू आहे. सकाळी सगळे पावसाळ्यांचं कसं आहे, 2-3 दिवस आहे. सगळे इंजिनियर आणि SIची स्वच्छ सर्वेक्षणची टीम आली. तर अर्धी स्वच्छ सर्वेक्षणची पूर्ण टीम तिथं आहे, म्हणजे सदस्य. येस. आणि पावसाळ्यांची सकाळी इंजिनियरला मी स्वतः इन्स्ट्रक्शन दिले की सकाळी 8:30-9 पासून जायचं. म्हणजे लोक जी 10ला कामाच्या अगोदर जाणार आहेत ना, त्यांच्याकडे जे इनपुट आहे, आपल्याला वर्षानुवर्षाचे पावसाळीचे क्रोनिक स्पॉट आहेत ते पण करायचे, पण लोकांसोबत चर्चा करून, कारण तुम्हाला 10 नंतर कोण नाही भेटणार.
मग ती सकाळी लवकर जाते. डेप्युटी इंजिनियर, आपला इंजिनियर आणि मलनी सर म्हणजे ड्रेनेजचे मुख्यचे, अशा पद्धतीचं आमचं काम चालू आहे. आता परवा दिवशीच ऍडिशनल कमिशनरची 22 तारखेला व्हिजिट झाली, त्यांनी इन्स्ट्रक्शन दिले, त्याच्या त्या फॉलो करायला चालू आहे. म्हणजे 1 तारखेनंतर परिपत्रक काढून सगळ्याला कंपल्सरी आपण. व्हेरी गुड व्हेरी गुड. जो तुम्ही प्रेझेंटीबद्दल म्हणताय विशेष करून. प्रेझेंटीबद्दल म्हणजे प्रेझेंटीबद्दल आणि ते आय कार्ड बी कार्ड तर कंपल्सरी करू आपण. नाही ते तर करावं, परिपत्रक काढू. साहेबांनी सांगितलं सगळं आहे आणि ती फॉलो पण होत आहे. म्हणजे समजा कोण फॉलो करत नसेल, इंटेन्शनली करत नसेल तर ते त्यांना कंपल्सरी असतं. मॅडम तुमचं परत एकदा अभिनंदन. तुम्ही एम्प्लॉई आहात? नाही आहे, ठीक आहे. शिपाई आहात ना? मग एम्प्लॉईज आय कार्ड घाला. आणि इथं हे आज का कोणी आलेलं नाही आहे? सगळे ॲबसेंट आहेत का? कुठे आहेत मग सगळे? एवढे सगळे गेलेले. आज कोण कोण प्रेझेंट आहे मला सांगा. कोण कोण प्रेझेंट आहे? आणि बायोमेट्रिक अटेंडन्स केला का तुमचा? बायोमेट्रिक अटेंडन्स असतो का? मग केला का तुमचा? आज आहे का? मग तुम्ही आज ॲबसेंट का काय? मग कुठे बायोमेट्रिक तुमचं कुठे आहे? ते मशीन मस्टर दाखवा ना सर मला. जरा मस्टर दाखवा तुमचं प्लीज, माझी रिक्वेस्ट आहे. आहेत का साहेब? नाही आहेत का? 1 मिनिट उघडू का फक्त? सॉरी. इकडची लाईट का चालू आहे मग? ओके, ही केबिन आहे विजय कुसुम जगन्नाथ शिंदे साहेबांचं आणि इकडच्या लाईट्स चालू आहेत आता. धन्यवाद ताई, तुम्ही बंद केलं, पण लाईट बिल वाचवायचा प्रयत्न करा. हा फक्त तुमच्या डिपार्टमेंटचा आहे का? हो. बरं, ह्याच्यावर सगळ्यांनी नाही, मला एक सांगा सर, ह्याच्यावर सह्या केल्या सगळ्यांनी मस्टरवर. बायोमेट्रिक अटेंडन्स आहे का नाही तुमच्या डिपार्टमेंटला? कुठे आहे तो? मला जर दाखवतो का फक्त? कुठे? खाली एकच ठिकाणी असतो का सगळ्यांचा? मग तिथं का नाही केलं? मस्टर का केलं आहे? याचं काही कारण आहे का तुमच्याकडं? तुम्ही हेड आहात ना सर ह्या डिपार्टमेंटचे? याचं काय कारण आहे सर? सांगा ना सर, तुम्ही सांगा. मग ते मशीन काढून टाका. मशीन काढून टाका. तुमची प्रेझेंटी ही खरी नाही आहे असं माझं म्हणणं आहे. तुम्ही इथं कोणी सही केली तर माझा ह्याचा एक फोटो काढून मला पाठवा प्लीज, आजच्या दिवसाचा सगळ्यांचा प्लीज, माझी अशी रिक्वेस्ट आहे. आणि आमचा तो अधिकारी नागरिक म्हणून म्हणतोय बरं का सर मी. याचा फोटो काढून, माझा नंबर तुम्हाला माहीत असेलच, तो नायकल साहेबांकडनं घ्या आणि मला याचा आजच्या दिवसाचा सगळ्या प्रेझेंटीचा फोटो पाठवा मला. माझी रिक्वेस्ट आहे. बघू, एक अभ्यास करूया आपण. असू टेंडर विभाग. आणि इथे पाहिलं तर अधिकारी वेळेवर आलेले आहेत आणि आय कार्डही घातलेले आहेत. व्हेरी गुड, ठीक आहे. ऐश्वर्या कप्ते. आणि इथे सुद्धा माहीत नाही, पण केबिनमध्ये कोणीही नाही. याचं उत्तर नंतर आपण घेणार आहोत. सर तुम्ही बायोमेट्रिक अटेंडन्स दिला असं म्हणलात ना तुम्ही? हा, करतो ना आम्ही. नाही, आज केलं आहे का? आज सकाळी. आणि मग तुम्ही मस्टरवर सही करता का? दोन्ही करता का? मग बायोमेट्रिक सर्व हे अटेंडन्स केल्यानंतर मस्टरवर करायची काय गरज आहे? काय चालतं तसं काय नाही, दोन्हीकडे करतो आम्ही. बरं, ठीक आहे. अच्छा, वाहन चालक कक्ष. बरं, वा वा. नाही, बसा निवांत बसा, तुमचा अधिकार आहे. कुठल्या गाडीचे तुम्ही आहात ड्रायव्हर? कुठले सर? नायकल साहेब. वा 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 वा. तिकडे बसता येते का? एवढी जागा आहे का एवढी? अरे फार कमी केलेलं आहे. हां, नाही चांगली गोष्ट, काय हरकत नाही साहेब, काय हरकत नाही. मित्रांनो बघा, इथं वर कुणी बसलेलं नाही पण फॅन चालू आहे. अशा पद्धतीनं बरंच केबिन कसली आहे हेही माहीत नाही.
पण माझ्या मते हे अनधिकृत आहे. मित्रांनो, हे महानगरपालिकेचं कोथरूड बावधन वॉर्ड. तर इथे तुम्हाला दिसेल की हे बांधकाम तरी मला अनधिकृत वाटतं आहे, कारण की हे पार्किंगमध्ये आहे आणि याचं काय ते कारण देतील मला तर माहीत नाही. तर मित्रांनो, आता इथं सुद्धा त्यांनी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. हे याला अधिकार आहे का नाही इथं बघा, हे कुठलं अनधिकृत ह्याचं हे काढलेलं आहे, हातगाडी काढलेलं आहे. पण त्याच्यात पुढं महानगरपालिकेचं मात्र बसण्याची व्यवस्था सगळी इथं केलेली आहे. इथे कपाट वगैरे ठेवलेलं आहे. हे चालते का नाही माहीत नाही. इथे मित्रांनो CCTV लावलेला आहे. हा कार्यरत आहे का नाही हा विषय वेगळा आहे. परत ही पार्किंगची व्यवस्था इथं आहे आणि अतिक्रमण विभाग आणि दिव्यांगासाठी मदत कक्ष हे दोन्हीही अजूनही उघडण्यात आलेलं नाही आहे. माझ्या मते आता 11 वगैरे वाजले असतील. हां, 11 वाजलेले आहेत आणि चॅनलचं नाव काय? TV10 हां 10 10 TV10 TV9 माहिती आहे ना तुम्हाला, आपलं एक पाऊल पुढे असं ते आहे. आणि महानगरपालिकेवर विशेष आपण काम करतो. हां येस. तर मित्रांनो, असं हे आज कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालयाला आपण व्हिजिट दिलेली आहे आणि त्यामधल्या जे काही चुका वगैरे आहेत त्या विजय नायकर साहेब जे ॲसिस्टंट कमिशनर आहेत त्यांच्यापर्यंत आपण हे पोहोचवलेलं आहे.